नोकर भरतीकडे पोलीस भरतीकडे ज्यांचं लक्ष आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी बातमी, राज्यात लवकरच पोलीस भरती सुरू होणार। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे। या क्षणाची मोठी बातमी, राज्यात लवकरच पोलीस भरती सुरू होणार, कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल असंही देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे। आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचे संकेत देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत। राज्यात लवकरच पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासंदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत। त्याच वेळी कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, त्यामुळे 13% आरक्षणाचा मुद्दा सोडून लवकरच राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाईल। त्याच वेळेला राजकारणावर भाष्य करताना विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी 12 नावं ठरली आहेत, परंतु ती गुपित आहेत। ही नावं फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे। पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात 2528 पोलिसांच्या भरतीचा प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली, पण आम्ही त्याची आता प्रक्रिया चालू करणार। तितक्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न आला, 13%च्या बाबतीत प्रश्न आहे, त्यामुळे याच्यामध्ये काय मार्ग काढून ही भरती आपल्याला पुढे नेता येईल यासाठी लवकरात लवकर मार्ग काढून पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये आम्ही चालू करू। कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही या पद्धतीने मार्ग काढून आम्ही पुढे पोलिसांच्या भरतीच्या बाबतीत जाणार आहे। आणि आपण बघतोय कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाहीत असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतायत। लवकरच पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया। राजेंद्र कोंडरे आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत, मराठा नेते आहेत ते। राजेंद्रजी, स्वागत लोकशाही न्यूजमध्ये। गृहमंत्री अनिल देशमुखांनी एक मोठी घोषणा केली आहे की लवकरच पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाणार, त्याच वेळी कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही। 13% आरक्षणाचा मुद्दा सोडून लवकरच राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाईल असं त्यांनी विधान केलं। या सगळ्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे? काल माननीय विजय वडेट्टीवार साहेबांनी, आज माननीय गृहमंत्र्यांनी जी भूमिका घेतली आहे तर दोघांच्या वक्तव्यातून मराठा समाजाच्या 13% जागा रिक्त सोडून बाकीचं रिझर्वेशनच्या जागा आम्ही भरणार अशा प्रकारची भूमिका त्यांनी जी जाहीर केली आहे, त्या बाबतीमध्ये आम्ही काही तज्ञांचा सल्ला घेतलेला आहे। राज्य सरकार ह्या कशा पद्धतीने कायद्याने संरक्षित करणार याविषयी स्पष्ट भूमिका राज्य सरकारने जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ह्या भरती प्रक्रियेच्या बाबतीमध्ये आमचा जो संशय आहे तो संशय त्याच्याशी आम्ही ठाम आहोत। त्यामुळे राज्य सरकारने प्रथमतः ह्या 13% जागा कशा पद्धतीने सिक्युअर्ड करणार याचं विश्लेषण जनतेसमोर केल्याशिवाय मराठा क्रांती मोर्चा त्या बाबतीत ती भूमिका जाहीर करणार नाही। नक्कीच, पण या सगळ्या संदर्भात इतर समाजावर अन्याय होऊ देणार नाही, पोलीस भरती रखडली आहे आणि मराठा समाजाला न्याय देण्यात येईल असं त्यांनी गृहमंत्र्यांनी संकेत दिलेत। एकूणच गृहमंत्र्यांच्या भूमिकेवर आणि सरकारच्या भूमिकेवर तुमचा संशय आहे का? मूळ काय आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं की समाजावर अन्याय करणार नाही, सुप्रीम कोर्टामध्ये सरकारने सांगितलं आम्ही कोणतीच भरती करणार नाही, आणि मराठा आरक्षणाला स्टे बसल्यानंतर 3-4 भरतीचे लगेच आदेश काढण्याच्या बाबतीमध्ये तत्परता दाखवली जाते। त्यामुळे आम्हाला जो संशय येत आहे की कोविडच्या पार्श्वभूमीवर आम्ही कोणत्याच प्रकारची भरती करणार नाही असं राज्य शासन मार्च मध्ये GR काढते, वर्ग 3 आणि वर्ग 4च्या जागेसाठी कंत्राटी कर्मचारी नेमण्याचा आदेश काढते, आणि एका बाजूला पोलीस भरती करायला हरकत नाही, पण मराठा आरक्षणाची जागा तुम्ही कशा रिझर्व्ह करणार? आणि 12,000 जागा एकदम भरण्याच्या ऐवजी टप्प्याटप्प्याने त्या काळात जर सरकारने घोषणा केली असती तर एवढा रोष तयार झाला नसता। पण एका बाजूला मराठा आरक्षणाला स्टे मिळाला आणि दुसऱ्या बाजूला 12,000 जागांची घोषणा होती, त्या घोषणेबरोबर त्या 12,000 जागांचा अनुशेष कसा काढला याचं पूर्णपणे स्पष्टीकरण आजही राज्य शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध नाहीये। नक्कीच कायद्याने बंधनकारक आहे, तेही होत नाहिये। नक्कीच, एकूणच या सगळ्या संदर्भात राज्य सरकारकडनं स्पष्टीकरणाची राजेंद्रजी तुम्ही मागणी करताय। या बाबतीमध्ये स्पष्ट राजेंद्रजी तुम्ही राज्य सरकारकडनं स्पष्टीकरणाची मागणी करताय। तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, तुर्तास धन्यवाद। आपल्यासोबत आबा पाटील जोडले जात आहेत, मराठा नेते जोडले जात आहेत। स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये। गृहमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे, कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही, काय प्रतिक्रिया आहे? पोलीस भरती लवकरच सुरू होईल। मुळात ही जी पोलीस भरतीची घोषणा केलेली आहे ही पोलीस भरती जाहीर करून मराठ्यांच्या जखमेवरती मीठ सोडायचं काम जर अनिल देशमुख करत असतील तर ते योग्य राहणार नाही। की मागच्या वेळेला सुद्धा आम्ही
परळी आंदोलनाच्या वेळेला 72,000 मेगा भरती मागच्या सरकारनं जाहीर केली होती. त्या मराठा आरक्षणमुळे त्या 72,000 मेगा भरतीला स्थगिती त्या ठिकाणी देण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये आमची सुद्धा भूमिका आहे सर्वसमावेशक. सगळ्या समाजातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मराठा विद्यार्थ्यांच्या नक्कीच. जागा बाजूला ठेवून नक्कीच. ती भरती करता येणार नाही. सरकार भविष्यामध्ये कोणतीही त्या ठिकाणी जबाबदारी घेणार नाही. जर ही नक्कीच. भरती झाली तर त्या मुलांना बाजूला ठेवलेला उद्या निकाल 3 वर्षांना लागला, 4 वर्षांना लागला, त्यांना सिनियरिटी मिळणार आहे का? नक्की जोपर्यंत मूळ प्रश्नाचा निकाल येत नाही तोपर्यंत ही भरती घेऊ नये असं आपलं म्हणणं आहे. तुर्तास धन्यवाद. आपल्यासोबत आबा पाटील होते आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं की या निर्णयावर मराठा समाजातील नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत.